आले लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल तो बरे हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल तू बरे तुका मने सांडा घाटे तुका मने सांडा घाटे तेने नका भरूटे आज देतो पोट भरे पुरे म्हणाल तो बरे महायोग पीठे तटे विमलत्याम वदं पुंडरीकाय दातुं मुनिन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं देवा आदिदेवा जगत्त्रय जीवा देवा आदिदेवा जगत्त्रय हरि हरि केशवा समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं श्री गुरु चरण सरोज रज निज मनोमुकुर सुधारी बलनौ रघुबल विमल जसु जो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देवो मोहि हलहु कलेश श्रीका शरदिन्दु समाकारी परब्रह्म स्वरूपिणी वासला पीठनिलये सरस्वती नमस्तुते ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि नम माझे गुरुराया नम माझे गुरुराया नम माझे गुरुराया नम माझे गुरुराया नम माझे
याल तरी यावे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तू वरी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त दिहो निवासी विश्ववंद्य विश्वसंत जगद्गुरु तुकोबाबा यांचा अत्यंत महत्वाचा आणि काल्याच्या प्रसंगाचा हा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाबांनी देवाचा आणि भक्तांचा संवाद आपल्या पुढे ठेवलेला आहे. गोपाळांच्या आणि देवाच्या मध्ये जे काही संभाषण झालं ते संभाषण आपल्याला या अभंगातून पाहायला भेटतं. संकल्पित वेळेमध्ये ही सेवा आपल्याला संपन्न करायची आहे. आपल्या या मेंदुरी गावामध्ये संपन्न होत असलेल्या सप्ताहातील आजची शेवटची म्हणजे सांगतेची काल्याची सेवा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सप्ताह कमिटीच्या माध्यमातून गावातील दत्त तरुण मित्र मंडळाच्या माध्यमातून ही सेवा मला या ठिकाणी मिळालेली आहे. गावातील भजनी मंडळ सप्ताह कमिटी ग्रामस्थ सगळ्यांच्या वतीनं हरिभक्त परायण आपल्या तालुक्यातील युवा कीर्तनकार नितीन महाराज देशमुख यांच्या संपर्कानं मी या ठिकाणी उभा आहे. या निमित्तानं उपस्थित असलेले पुढे बसलेले तुम्ही सज्जन मायबाप विशेष करून माता भगिनी ज्यांची बहुसंख्येनं या ठिकाणी उपस्थिती आहे म्हणून तुम्हाला वंदन. उपस्थित असणारे वडीलधारे सर्व पुरुष मंडळी त्यांनाही माझं वंदन आहे. फक्त पुरुषांना विनंती तुम्ही इथं आले तर मला बरं वाटतं. जेवढे पुरुष आहेत ना तेवढी इथं सभा मंडपात आहे. सगळे उठा पटकन कारण हे एवढं अंतर पडलं कुणाला कीर्तन सांगावं मला टेन्शन आलं. या सगळे इथं या अशा जवळ तुळशी जवळ येऊन बसा. बसा काही इकडून बसा. हरिभक्त परायण नारायण महाराज मोहटे आणि हरिभक्त परायण मदन महाराज वरपे यांच्या योगदानातून आणि मार्गदर्शनातून संपन्न होत असलेला हा सप्ताह आहे. वैकुंठवासी अनिल शेठ काशीनाथ बंगाळ यांचं सुद्धा मोठं योगदान या सप्ताहासाठी आहे. या निमित्तानं या सप्ताहासाठी ज्यांनी योगदान दिलेलं वैकुंठवासी रभाजी रखमा आलोटे त्यांचंही या निमित्तानं आपल्याला आठवण ठेवावी लागेल. या सप्ताहासाठी जुन्या काळामध्ये दिलेले योगदाते आहेत आणि आपल्या या बंगाळ वस्तीवरील आलोटे कंपनी असेल, बंगाळ परिवार असेल, शिंदे परिवार असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून आणि वावळे परिवार असेल या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या सप्ताहासाठी योगदान आहे. ज्या ज्या लोकांचं योगदान आहे, कुणाचं वेळेचं असेल, कुणाचं अन्नदानाचं असेल, कुणाचं सेवादानाचं असेल, आमचे शैलेश भाऊ त्यांचं आजचं आज हे कीर्तनाचं सेवादान आहे. त्यांचेही आभार मानतो. उपस्थित टाळकरी सर्वांचे आभार मानतो. शूटिंगवाले दादा सर्वेश महाराजांचं या ठिकाणी यूट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलवर या कीर्तनाचं प्रक्षेपण होणार आहे. सिस्टीमवाले दादा आहेत त्यांनाही माझं हरिभक्त परायण महेंद्र शेठ त्यांचे मी आभार मानतो. विनेकरी चोपदार मंडळी सर्वांचे आभार मानतो. आणि आपल्या सेवेला सुरुवात करत असताना या कीर्तनासाठी जे मोलाचं योगदान गायक वादक म्हणून महाराज मंडळींचं जे आहे त्यामध्ये पखवाजावर साथ देणारे आपल्या तालुक्यातील आणि आपल्या नगर जिल्ह्यामध्ये जे काही मोजके पखवाज वादक आहेत का जे खूप गोड पखवाज वाजवतात, ज्यांच्या वाजवण्यामध्ये माधुर्य आहे, त्यांच्या वाजवण्यामध्ये गोडवा आहे, त्यांचा स्वभाव सुद्धा चांगला आहे, असे जे काही थोडके पखवाजे आहेत त्यापैकी असणारे आपले ज्ञानराज महाराज पापळ या ठिकाणी पखवाजाला आहे. टाळी वाजवून त्यांचा आपण या ठिकाणी आभार मानूया. ज्यांनी पहिली चाल गायली आपल्या महाराष्ट्रातील थोर नामांकित महाराष्ट्रभूषण समाज प्रबोधनकार आणि आपल्या सर्वांचे जे श्रद्धास्थान आहे हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्यासोबत जे कायम अगदी खांद्याला खांदा देऊन उभे राहतात असे महाराष्ट्रातील थोर गायनाचार्य किरणजी महाराज शेट्टे यांनी पहिली चाल गायली. त्यांना साथ देणारे गायनाचार्य योगेशजी महाराज पांडे असतील त्यांनाही वंदन. हरिभक्त परायण
कधी कधी सागर महाराज, कधी कधी टावल खाली देऊन जाते माफ करा, सागर महाराज असतील, त्यांनाही वंदन. आमच्या गायनाचार्य महाराज मंडळींसाठी एकदा टाळी वाजवून त्यांचा आभार मानूया. दत्त जयंतीच्या निमित्तानं संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. कुणाचं नाव चूक भुलीनं राहून गेलेलं असेल तर मी माफी मागतो. दत्त जयंतीच्या निमित्तानं हे कीर्तन आहे आणि ही काल्याची सेवा आज आपल्या सगळ्यांच्या वतीनं नितीन महाराजांच्या संपर्कातून मला या ठिकाणी मिळालेली आहे. खरं तर एक जाता जाता पहिल्यांदाच बोलून जातो, देव आपल्या पाठीशी उभा असला तर किती फायदा होतो हे आपल्याला. आपला अभंग याला तरी यावे लागे अवघे माझ्या मागे मागे. देवाच्या मागे चाललं पाहिजे, देवाच्या सोबत चाललं पाहिजे. आणि देवाचा जर आपल्याला पाठिंबा असेल तर त्यातून आपल्याला काय मिळतं इथलं जिवंत उदाहरण सांगतो. आपण देवाच्या या सभा मंडपात उभे म्हणून 6 टाळकऱ्यांमध्ये सुद्धा टाळांचा एवढा आवाज येतो. हे देवाचीच कवनी म्हणायची नाही का. नाही तर 6 टाळकऱ्यांमध्ये टाळांचा आवाज येणं तसं अवघड असतं, पण इथं आयता स्लॅब असल्यामुळं 6 टाळांचे 20 टाळ वाजतात. ही देवाची कृपा म्हणायची. दत्त जयंतीच्या निमित्तानं ही सेवा आहे, काल्याची सेवा आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे देवानं जे चरित्र गोकुळामध्ये केलं त्याच्या लीला गायच्या असतात. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये देवाने ज्या लीला केल्या त्या लीलांचं वर्णन आपल्याला या काल्याच्या कीर्तनामध्ये करावं लागतं. का बरं देवाच्याच लीला गायच्या, गोकुळातल्याच लीला का गायच्या? तर हे काल्याचं कीर्तन म्हणजे परिपूर्णतेचं कीर्तन असतं, शेवटाचं कीर्तन असतं. मंदिर कितीही मोठं बांधलं पण त्याला जर कळस बसवला नाही तर ते मंदिर पूर्णत्वाला पोहोचत नाही. मंदिराची पूर्णाहुती त्याच वेळी आहे ज्या वेळेस त्या मंदिरावर कळस बसवला जातो. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, देवळाची या कामा कळस का परम गंगेशी सिंधू प्रवेशी. कोणतीही गंगा नदी असू द्या, गंगा म्हणजे आपल्याकडे कोणत्याही नदीला गंगा म्हणतात. काय म्हणतात? गंगा. आपली ही प्रवरा आहे, हिला सुद्धा आपण काय म्हणतो? जुने लोक गंगा म्हणतात. गंगा म्हणजे कोणतीही नदी. आमच्या तुकोबाबांचा अभंग पहा, भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. कोणत्याही, कारण हे गंगा नाव पवित्र. नामदेव महाराज म्हणतात, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती वाती. म्हणून महिला मंडळ जुन्या काळामध्ये मुलींचे नाव काय ठेवल्या जायचे? झोपल्या नाही तुम्ही सकाळी सकाळी मग बोला, काय नाव असायचं? गंगा, गंगाबाई असे नाव ठेवले जायचे. एवढंच काय, आपण आंघोळीला ज्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचो त्याला काय म्हणतात? गंगाळ. बरोबर ना? त्याला गंगाळ नाही, त्याला गंगाजळ म्हणतात. तुम्ही गंगाळ केलं त्याचं, नाही तर ओरिजिनल शब्द काय आहे त्याचा? गंगाजळ. गंगा नाव पवित्र. म्हणून कोणत्याही नदीला आपल्याकडे छोट्या छोट्या नद्यांना सुद्धा गंगामाई म्हटलं जातं, गंगा म्हटलं जातं. त्या कडेच्या जिथं जिथं बांधकाम केलेलं असेल त्याला गंगा घाट म्हटलं जातं. म्हणजे हे नाव पवित्र आहे. पण या गंगा नदीनं अनेक लोकांची पाप धुण्याची कामं केली. आपण त्या नदीमध्ये स्नान केलं का पाप धुल्या जातं. फेडीत पाप ताप ओखीत तिरीचे पादप समुद्र आप जाय गंगेचे जैसे. अनेक जणांची तहान भागवण्याचं काम नदी करत असते. आपल्या शेतीला पाणी पोहोचवण्याचं काम नदी करते. अनेक जणांचं पाप धुण्याचं काम नदी करते. अनेक औद्योगिक क्षेत्रामध्ये पाणी पुरवण्याचं काम नदी करते. हे नदीचं झालं फल उपकारी जीवन. पण तिच्या जीवनाचा शेवट कुठे? तिच्या जीवनाची सार्थकता कुठे? तर महाराज सांगतात, अवघ्या झाल्या अवघ्या झाल्या मी एकमय. गंगा नदी निघाली, एकदा ती समुद्राला जाऊन मिळाली का तिच्या जीवनातली धावाधाव संपली.
जसं मंदिराचा कळस बसवला की मंदिराचं काम पूर्णत्वाला जातं, गंगा नदी समुद्राला मिळाली का तिची धावाधाव थांबते, त्या पद्धतीनं काल्याचं कीर्तन झालं म्हणजे त्या वर्षाच्या त्या नामयज्ञाची सांगता झाली. काल्याच्या कीर्तनाशिवाय कोणत्याही सप्ताहाची सांगता होत नाही. कितीही छोटा आणि मोठा कार्यक्रम असेल, कमी दिवसाचा असू द्या जास्त दिवसाचा असू द्या, शेवट हा काल्याच्या कीर्तनाने असतो. कारण काल्याचं कीर्तन म्हणजे परिपूर्णतेचं कीर्तन असतं. आणि मग या परिपूर्णतेच्या कीर्तनामध्ये पूर्ण अवतार भगवान श्रीकृष्णांचा जो आहे त्या लीला गाव्या लागतात. कारण देवाचे जे बाकीचे जे अवतार आहे, काही अंश अवतार आहे, काही अंशांश आहे, काही आवेश आहे, पण परिपूर्ण अवतार कोण असेल तर पूर्ण अवतार रामकृष्ण पूर्ण अवतार कोणताही कीर्तनकार गाऊ लागला, कोणताही कथाकार सांगू लागला तर पूर्णत्वानं त्याच्या लीला कुणाला गाता येत नाही. अगदी सरस्वतीला सुद्धा लिहिता येत नाही. बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, आया कोड्या कोड्या की सांग सांग कोड्या कोड्या की सांग सांग मही मही सिंधू आटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, तुलाच गोड वाटे, तुलाच गोड वाटे. याच्या खोड्या किती सांगू ग महिपत सिंधू आटे. समुद्राची शाई केली पाण्याची, मेरू पर्वताची लेखणी केली आणि आकाशाचा कागद केला तरी देवाच्या लीला सरस्वती मातेला लिहिता येत नाही. तेव्हा सामान्य कथाकार आणि कीर्तनकार त्याचं पूर्णत्वानं वर्णन कधीही करू शकत नाही. पण या देवाच्या लीला इतक्या आगादे. महिला मंडळ ज्यांचं वय 50 असेल त्यांनी 50 काल्याची कीर्तन ऐकली असतील. एका वर्षामध्ये आपण 2-2 काल्याची कीर्तन ऐकतो, 2-2, 3-3. अनेक जणांनी ही काल्याची कीर्तन ऐकली. मला वाटतं प्रत्येक कीर्तनकारानं त्या देवाच्याच लीला सांगितल्या. यापेक्षा वेगळं त्याला काही सांगता पण येत नाही, त्याच्यासाठी ते बंधन आहे. पण तरी सुद्धा त्या लीला ऐकताना आजपर्यंत कोणाला कंटाळा आला का? बोला की नाही. त्या लीला पुन्हा पुन्हा ऐकाव्या लागतात. का ऐकाव्या वाटतात? का तर देवाचं चरित्र हे नित्य नूतन आहे. कसं आहे? नित्य नूतन. प्रत्येक वेळेस ते वेगळा आनंद देतं. अहो ऐकणं तर सोडा, कीर्तन गावाला तर प्रत्येक काल्याच्या कीर्तनात त्याच लीला सांगायच्या आहे. पण पुन्हा पुन्हा सांगताना पुन्हा काय भेटतो आपल्याला? आनंद भेटतो. कारण देवाचं चरित्र हे नित्य नूतन असतं. ते पुन्हा 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 आनंद देतं. खरं तर या संप्रदायाची जी सेवा करतात ना त्यांना या गोष्टीचा अनुभव आहे. पिक्चरचं एखादं गाणं आलं तर 1 महिना इतकं धुमाकूळ असतो त्या गाण्याचा. जर गाजलं ना ते डीजे व ते वाचणार, गणपती पुढे तेच, नवरात्राच्या देवी पुढे तेच, लग्नाच्या वावातीत सुद्धा ते, लग्नाच्या नवरदेवा पुढे तेच गाणं. पण किती दिवस? 1 वर्ष जास्तीत जास्त, 5 महिने, 6 महिने, 1 वर्ष. पण नंतर ऐकायचा कंटाळा येतो ते गाणं आणि मग लोक आपोआप ते गाणं काळाच्या आड जातं, ते पडद्याआड जातं. पुन्हा कधी आपल्याला ऐकायला भेटत नाही. पण ऐका, गेले 750 वर्ष झाले सगळे कीर्तनकार कीर्तनाची सुरुवात करताना रूप पाहता लोचनी याच अभंगाने करतात. पण अजून एकही माणसाला त्याचा कंटाळा आला नाही. याला नित्य नूतनता म्हणतात. तोच अभंग आहे, तेच आपण गातोय. पण प्रत्येक वेळेस आम्हाला वेगळा आनंद भेटतो. तशाच या देवाच्या लीलांमध्ये सुद्धा आनंद आहे. देवाने गोकुळामध्ये लीला केल्या. काय लीला केल्या देवानं? ऐका, देवाचं लीला चरित्र काय आहे
तर वसुदेवाचा आणि देवकीचा विवाह झाला. देवकी म्हणजे कंसाची बहीण. कंसाला अतिशय आनंदामध्ये तो विवाह सोहळा संपन्न करत असताना भव्य दिव्य मिरवणूक काढली. अतिशय आनंदी आहे तो कंस, माझ्या बहिणीचा विवाह होतोय, आता तिचा संसार थाटला जाणार आहे. पण अचानक आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीनं त्या कंसाला सावध केलं. हे कंसा, आकाशाची वाणी सांगत असे कंसा, माने हा भरवसा बोलण्याचा. कंसा सावध हो, हिच्यापासून 8वा होणारा मुलगा तुझा वैरी आहे, तुझा शत्रू आहे, तुझा वध करणारा आहे, तुला तो संपवणारा आहे. आणि तू इतका आनंदामध्ये नाचतोय या बहिणीच्या लग्नामध्ये, वरातीमध्ये. कंसानं शस्त्र काढलं, खड्ग काढलं आपलं आणि आपल्या बहिणीला संपवायला लागला. पण वसुदेवानं हात धरला. कंसा थांब, माझी पत्नी आता बहीण होती तुझी, पण आता तिचं रक्षण करणं पती या नात्यानं माझी जबाबदारी आहे. आम्हाला बंदी खाण्यात टाक, आम्हाला बंदिवासात टाक, तुरुंगात टाक. जन्माला आलेला प्रत्येक मुलगा आम्ही तुझ्या हातात देतो. आणि मग आपल्या बहिणीला, देवकीला, वसुदेवाला बंदिस्त केलं कंसाने आणि जन्माला आलेले 1 ते 6 मुलं मारले. जन्माला आलेला प्रत्येक मुलगा यांनी त्या कंसाच्या ताब्यात द्यायचा, त्याने तो मारून टाकायचा. 7वा मुलगा गर्भयोग मायेनं रोहिणीच्या उदरी गोकुळात पाठवला आणि 8वे देव जन्माला यायचे होते. त्यावेळची अवस्था बघा काय आहे आमच्या देवकीची. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. कंस असा कापायला लागला. का तर देवकी अशी सूर्याप्रमाणे तेजस्वी झाली, चमकायला लागली. कारण आपल्या पोटामध्ये जो मुलगा होता तो सामान्य नव्हता, मग जगाचा मालक होता. आपल्याकडे सामान्य मुलाला जन्म देणाऱ्या आईचं सुद्धा तेज काय होत असतं, कांती उजळत असते, प्रसन्न दिसत असते. आणि देवकीच्या पोटी तर जगाचा मालक जन्माला येणार होता, म्हणून सूर्यासारखी ती अशी चमकायला लागली. श्रावण महिना आला, अष्टमीची तिथी होती, वेळ रात्रीची 12ची होती. जगाचा मालक त्या ठिकाणी तुरुंगामध्ये अवताराला येणार होता. नामदेव महाराज त्याचं वर्णन करतात. अयोनी संभव नोहे काही स्वामी, नाम याचा स्वामी प्रगटला गोपाल कृष्ण भगवान की जय. देव अवताराला आला, देवकीच्या पुढे असा 8 वर्षाचा देव उभा राहिला. महिला मंडळ, जन्माला आलेलं बाळ 8 वर्षाचं असतं का काही क्षणाचं असतं? सांग म्हणा, तुला लय जोर आला तर नाही का? फुकट थोडाच आलाय का? आम्हाला कशाला विचारतो? पैसे तू घेऊन जाणार ना आम्हाला विचारतो नाही का? जन्माला आलेलं बाळ किती वर्षाचं असतं? वर्षाचं नसतं, काही क्षणांचं असतं, काही सेकंदाचं असतं, काही मिनिटाचं असतं. पण हा बाबा पहिलीच लीला इथून चालू झाली. अवताराला येतानाच आई वडिलांच्या पुढे 8 वर्षाचा उभा राहिला. 8 त्याला 4 हाती, चतुर्भुज त्याची ही मुद्रा आई वडिलांच्या पुढे उभी असताना वसुदेवानं आणि देवकीनं त्या देवाला सांगितलं, हे देवा, आमचं भाग्य आहे, जगाचा मालक असताना तू आमच्या पोटी जन्माला आला, पण अरे वात्सल्य भावाचा काही आनंद घेऊ दे आम्हाला. आम्ही तुझे आई वडील आहोत, आमचा बालक म्हणून राहा, आमचा मुलगा म्हणून राहा, त्याचा आनंद घेऊ दे आणि आमच्यासाठी छोटा हो. आणि मग ऐका, 8 वर्षाचा देव 1 वर्षाचा झाला, आई वडिलांनी सांगितलं अजून छोटा हो. 1 वर्षाचा देव 1 महिन्याचा झाला, आई वडिलांनी सांगितलं अजून छोटा हो. आणि मग 1 तासाचा झाला, 1 मिनिटाचा झाला आणि अगदी काही क्षणाचा झाला, काही निमिषाचा झाला. आणि मग ते छोटस बालक आई वडिलांनी, देवकीनं आणि वसुदेवानं पाहिलं आणि लगेच छोट्याशा बाळाला देवाला मिठी मारली. पण लक्षात आलं आपला भाऊ सावध आहे. कोण? कंस. 6 मुलं लावले, याला सुद्धा संपवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मग आमचे महाराज वर्णन करतात, सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगदेवी, लपवा लपवा जगदेवी, लपवा लपवा जगदेवी, सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगदेवी, लपवा लपवा जगदेवी, लपवा लपवा जगदेवी. सोडा सोडा मिठी लपवा लपवा
जग जेठी का लपवायचं तर झनी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मावेल कमाली. या अभंगाची इतकी गोड कमाल आहे. पहिल्या चरणामध्ये महाराजांनी सांगितले का हा जगाचा मालक आहे म्हणून तो जग जेठी आहे. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी. देवाला जग जेठी शब्द वापरलाय. आणि त्याच अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये देवाला झनी कंसाशी कळेल आणि माझ्या बाळाशी मावेल. पहिल्या चरणामध्ये जग जेठी आणि दुसऱ्या चरणामध्ये माझं बाळ. एवढा बदल का झाला? जग जेठी म्हणजे काय ऐका. देवाचे जे प्रत्येक शब्द असतात ना, ज्या शब्दानं देवाला ओळखल्या जातं, नवीन नवीन त्या देवाची ओळख देणारी नाव आहे. म्हणजे तुकोबाबाई सांगतात बहु आहे करुणावंत अनंत हे नाम. अनंत नावानं तो ओळखल्या जातो. अनंत म्हणजे मी नाही अनंत नावानं म्हणजे अनेक नावानं ओळखल्या जातं. म्हणजे त्याचं एक नाव अनंत पण आहे. अनंता, मधुसूदना, पद्मनाभा, नारायणा, अनेक नाव आहे. पण ते नाव असण्यामागचे काहीतरी कारण आहे. त्याला गोपाळ म्हणतात गाई सांभाळल्या म्हणून, त्याला गिरीधरलाल म्हणतात त्यानं गोवर्धन उचलला म्हणून, त्याला मुरलीधर म्हणतात त्यानं बासरी वाजवली म्हणून, त्याला रणछोडदास म्हणतात रणांगणातून पळाला म्हणून, त्याला जगजेठी म्हणतात. का म्हणतात माहिती? जगजेठी शब्दाचा अर्थ कोणाला माहिती नसेल माहिती. तुम्हाला जेठा माहिती का? इथं बसलेले फक्त जेठा नाही. जाऊ द्या. तुमची लग्न झालेली का? एवढं तर सांगा. नाही. मग लग्न झाल्यानंतर आपल्या भागामध्ये लग्न झालेल्या मुलाला दुसऱ्या दिवशी आंघोळ घालतात महिला मंडळ. घराच्या बाहेर एक पाट ठेवतात. त्या पाटाच्या कडाला तांबे ठेवतात. त्या तांब्याला अशी दोरी गुंडाळलेली असते. नवरदेवाला मध्ये त्या पाटावर बसवतात. कसं बसवतात? काही लोक म्हणतील कशाला ते दुःखाचं आठवी द्या. तेव्हा माझ्या वाटली पण आता वाटतं नको लग्न केलं असतं ते पुरवलं असतं. नाही, पाटावर बसवतात. कसं बसवतात? मांडी घालून बसवत नाही. मग त्याला दोन पायावर बसवतात. दोन पायावर बसवतात आणि या हातांनी त्याला त्याच्या गुडघ्याला अशी मिठी मारायला लावतात. याला या बसण्याच्या पद्धतीला जुन्या काळामध्ये जेठा म्हणायचे. काय म्हणायचे? जेठा. मग जेठा शब्दाचा अर्थ काय? का जो मिठीत घेऊ शकतो, जो आपल्या आवाक्यात आणू शकतो, जो आपल्या कवेत आणू शकतो, त्याला काय म्हणतात? जेठा. देवाला जगजेठी का म्हणतात? तर संपूर्ण विश्वाला आणि जगाला तो आपल्या मिठीत कवळू शकतो म्हणून त्याला जगजेठी म्हणतात. एवढं मोठं सामर्थ्य येते. पण तो जगजेठी देव अचानक झनी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मावेल. बाळ का वाटू लागला? जगाचा एवढा सामर्थ्यशाली देव स्वतःच बाळ वाटतो आणि असमर्थ वाटतो. त्याचं कारण एकच आहे, देवानं मिठी देत असताना एक काम केलं. आई वडिलांच्या हृदयामध्ये असणारा देव आणि भक्ताचा जो भाव होता तो भाव काढून घेतला आणि फक्त वात्सल्य भाव म्हणजे मी तुमचा मुलगा आणि तुम्ही माझे आई वडील एवढंच ज्ञान त्यांच्या जवळ शिल्लक ठेवलं. आणि हा आलिंगनाचा प्रभाव आहे. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितला हृदया हृदय एक झाले हे हृदयीचे ते हृदय घातले द्वैत न मुडिता केले आपण ऐसे अर्जुना. हा आलिंगनाचा प्रभाव आहे. त्या आलिंगनानं देवा त्या आई वडिलांच्या अंतःकरणामध्ये हा देव आहे हे ज्ञान नष्ट केलं आणि हा फक्त आपला मुलगा आहे एवढंच ज्ञान ठेवलं. म्हणून आई वडील म्हणतात का झनी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मावेल. आई वडिलांची ही दुःखित अवस्था, घाबरलेली अवस्था देवानं पाहिली आणि घाबरलेल्या अवस्थेत असणाऱ्या आई वडिलांना देवाने सांगितलं बाबा मला इथे ठेवू नका, गोकुळाला घेऊन चला. नंदाच्या घराला मजने गोकुळा, नंदाच्या घराला मजने गोकुळा, नंदाच्या घराला मजने गोकुळा, नंदाच्या घराला मजने
कन्या जन्माला आली आहे, तिला घ्या, तिला घेऊन या, मला त्या ठिकाणी ठेवा. आई भगवान श्रीकृष्णाला वसुदेवानं टोपलीत घेतलं. टोपलीत सगळे लक्षपाळ झोपी गेले, कड्या कुलप तुटून पडली आणि टोपलीत घेऊन देवाला गोकुळाकडे ज्या वेळेस वसुदेव निघाले त्यावेळी देव जन्माचा आनंद निसर्गाला झाला. बघा, आपल्याही घरामध्ये आपला जन्म झाला का आपल्या कुटुंबातल्या लोकांना आनंद होतो की नाही? बोला की काहीतरी होतो. कुटुंबातल्या लोकांना आनंद होतो. काही घरांमध्ये मुलगा जन्माला आला तर त्या गावाला आनंद होतो. काही घरामध्ये जर मुलगा जन्माला आला तर तालुक्याला आनंद होतो. काही घरांमध्ये जर मुलगा जन्माला आला तर जिल्ह्याला आनंद होतो. पण देव जन्माला आला म्हणून संपूर्ण विश्वाला आणि निसर्गाला आनंद झाला. आणि इतका आनंद झाला धोधो 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 पाऊस पडू लागला. कोकिळा गायन करायला लागल्या, मोर नाचायला लागले आणि भर पावसामध्ये रात्रीच्या वेळेला देवाला टोपलीत घेतलंय वसुदेवानं. गोकुळाची वाट पकडली. सोसाट्याचा वावा सुटलाय, विजांचा कडकडाट चालू आहे, ढगांच्या गर्जना चालू आहे. अचानक त्या विजा त्या ढगांना म्हटल्या, आता लक्ष द्या बघ बाबा काही. अचानक त्या विजा ढगांना म्हटल्या, ए ढगांना, अरे या देवाला गोकुळात पोहोचवायचे, वेळ रात्रीची आहे, धोधो पाऊस पडतोय, अंधार झालेला आहे आणि म्हणून या वसुदेवाला वाढ दिसावी म्हणून आम्ही चमकतोय. कोण म्हटलं हे? विजा म्हटलं. त्या ढगांना त्या विजा म्हणू लागल्या, आम्ही त्यामुळे चमकतो. तुम्ही एवढ्या मोठ्यानं ओरडायची काही गरज आहे का? घसा ताणायची काही गरज आहे का? म्हणजे कशाला एवढ्या मोठ्यानं ओरडता तुम्ही? कशाला एवढ्या मोठ्यानं आवाज करतात? ढगांनी दिलेलं उत्तर गोड होतं. ते ढग म्हणाले, आज रस्ता दिसावा म्हणून तुम्ही चमकतात, पण उद्या भविष्यात हाच देव आमच्या नावानं म्हणजे मेघश्याम नावानं ओळखल्या जाणार आहे, याचा आम्हाला आनंद झाला म्हणून आता आम्ही ओरडतो, म्हणून आम्ही गर्जना. देवाला पुढे नेलं. पुढे गेल्यानंतर यमुना आडवी आली. यमुनामध्ये पहिलं पाऊल टाकलं वसुदेवानं आणि यमुनेलाही आनंद झाला. देव आपल्या जवळून चालला, आता दर्शनाशिवाय याला जाऊ द्यायचं नाही. आणि मग काय झालं? यमुनेचा पूर हळूहळू हळूहळू असा वरती येऊ लागला. पाणी वरती येऊ लागलं. अगदी कमरेपर्यंत आलं, छातीपर्यंत आलं, खांद्यापर्यंत आलं, हानवटीपर्यंत आलं, नाकापर्यंत आलं. आणि देवानं हळू टोपलीतून डोकावून पाहिलं, पाणी कुठपर्यंत आलं. जेव्हा पाहिलं बापाच्या नाकापर्यंत पाणी आहे, बापाला वाटलं बाप जगत, देवाला वाटलं बाप जगत नाही, आता आपण याला वाचवलं पाहिजे. मग देवानं काय केलं? आपला डावा पाय काढला आणि यमुनेला दर्शन दिलं. पूर चालला आचाट, त्याशी लाविला अंगुष्ट. जसं देवाचं दर्शन झालं त्याच क्षणी ती यमुना दुभंगली. वसुदेवाला गोकुळाकडे जाण्यासाठी वाट तयार करून दिली. आता हे झालं पहिलं कारण. महिला मंडळ लक्ष देऊन आहे का? तुम्हाला बोलायचंय आता. पहिलं कारण काय? यमुनेला वाटलं देव आपल्या जवळ आला, दर्शन घेतल्याशिवाय जाऊ द्यायचा नाही. जसा अंगठ्याचा स्पर्श झाला तशी यमुनेनं वाट दिली. फक्त दर्शन झालं म्हणून वाट दिली नाही. त्याला काही वेगवेगळी कारण आहे. त्यातलं अजून एक कारण सांगतो. कोणतं ते ऐका. यमुना ही देवाची पत्नी आहे. बोला, कोण आहे ती? यमुना ही देवाची पत्नी आहे. हीच यमुना पुढं कांदिली होते आणि कांदिली ही देवाची काय आहे? पत्नी आहे. आणि हा देव किती युगापासून हा अवतार घे, तो अवतार घे, यमुनेला भेटायलाच येत नव्हता. म्हणजे कोण कोणाला भेटायला येत नव्हता? बायकोला पती भेटायला येत नव्हता, नवरा भेटायला येत नव्हता. आणि इतक्या दिवसानं हिंडून फिरून आता तो आला म्हणून त्या यमुनेला आनंद झाला. काय झाला? कितीतरी दिवसानं नवरा. आमच्या हे आताच्या काळामध्ये बघ झालं नाही तर जुन्या काळामध्ये महाराज लोक 8-8 दिवस सप्त्यांना हिंडायचे. आणि मग 8-8 दिवस सप्त्यांनी हिंडल्यानंतर 8व्या दिवशी काला झाल्यावर घरी गेले का घरच्यांना काय वाटायचा? आनंद वाटायचा. हा देव किती युगापासून हा अवतार तो अवतार यमुनेच्या भेटीलाच आलेला नव्हता, बायकोला भेटायला आला नव्हता. त्या दिवशी तो जवळ आला म्हणून यमुनेला आनंद झाला. आणि म्हणून तिच्या पाण्यांवर ज्या लाटा होत्या, त्या लहरी होत्या, त्या आनंदाच्या होत्या. पण घरी आल्यानंतर तिच्या लक्षात आलं. कुणाच्या? यमुनेच्या. हा आलाय पण घरी थांबणार नाहीये. हा पुढे पुढे चाललाय, गवळणींकडे चाललाय, गोपाळांकडे चालला. आता असं समजल्यानंतर एखाद्या बायकोला राग येईल का नाही? बोला की. कितीतरी दिवसानं नवरा घरी आला आणि न थांबता लगेच पुढे चालला. बायकोला राग येणार का नाही? ती रुसणार का नाही? फुगणार का नाही? मग ती यमुना म्हणजे बायको फुगायला लागली. फुगायला लागली म्हणजे पाण्याचा स्तर काय व्हायला लागला?
वाढायला लागला. इतकी फुगली की आता देवाला जाऊन देणार नाही, जमणार नाही, तुम्हाला जाता येणार नाही. सत्य काय कायमच आहे, नाही का? या वर्षी नाही गेले तर पुढच्या वर्षी जा, पण जाता येणार नाही. आणि मग ती फुगायला लागली, ते पाणी असं वर यायला लागलं. पण मग देवानं काय काम केलं बघा. आता महिला मंडळ मी तुम्हाला विचारतो, नवरा आपला घरी असावा प्रत्येक बाईला वाटतं. तो खूप दिवसानं आला तर बायकोला आनंदही होतो, पण तो लगेच निघाला का बायकोला राग पण येतो. पण कितीही दिवसानं नवरा आपला घरी आलेला असेल आणि त्याच वेळेला जर आपली बालमैत्रीण जर आपल्याला भेटायला आलेली असेल तर खरं सांगायचं, कीर्तनात खोटं बोलायचं नाही. खरं सांगायचं, तुमची जर शाळेतली बालमैत्रीण तुम्हाला भेटायला आली तर तिच्या सोबत जर तुम्हाला गप्पा मारायच्या असेल जुन्या काळातल्या, तर तुम्हाला वाटतं का नवरा घरी थांबावा? बोला की वाटतं का? कारण ते लहानपणीचे खेळ असतात, लहानपणीच्या आठवणी असतात, त्या बोलायच्या असतात आणि आपल्या स्वतःच्या पती समोर सुद्धा ते बोलू शकत नाही. म्हणून काही बायकांना वाटतं का आता पती घरात नसला तरी चालेल. मग देवानं काय केलं, यमुनेला म्हणजे आपल्या पत्नीला तिच्या बालमैत्रिणीची भेट करून दिली. यमुनेला अंगठा लावला म्हणजे काय केलं, तर देवाच्या अंगठ्यामध्ये गंगा वाहते. गंगेचं ठिकाण कुठे आहे? देवाच्या अंगठ्यामध्ये. आणि गंगा आणि यमुना ह्या बालमैत्रिणी आहेत त्या हिमालयामध्ये, आणि त्यांची मध्ये ताटातूट झाली. म्हणून देवानं काय केलंय, आपल्या पायामध्ये असणारी जी गंगा आहे म्हणजे यमुनेची जी बालमैत्रिणी, तिची आणि यमुनेची जशी भेट करून दिली, जशा बालमैत्रिणी भेटल्या तसं यमुनेला वाटलं आता हा गेला गोकुळात तरी आपल्याला प्रॉब्लेम नाही. म्हणून ती दुभंगली आणि तिनं गोकुळात जाण्यासाठी काय करून दिली, वाट करून दिली. गोकुळामध्ये देवाला ठेवलं. तिथे जन्माला आलेली मुलगी वसुदेवाने घेतली. मथुरेत आला, ती तुरुंगात आल्यानंतर ती मुलगी रडायला लागली. रक्षपाळ जागे झाले, कंसाकडे गेले. कंसाला सांगितलं, राजेसाहेब तुमचा 8वा वैरी जन्माला आला. कंस धावपळ करीत आला, मुलीचा पाय पकडला, गोल गोल फिरवली, खाली आपटणार तर हातातून निसटली. जात असताना कंसाला सांगितलं, तुझं लागी वदी उपजला मज आधी कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला. कंसाला भीती वाटू लागली. पण गोकुळात काय झालं बघा महिला मंडळी, यशोदेच्या जवळ त्या देवाला एका गवळणीनं पाहिलं. तिला आनंद झाला आणि त्या आनंदामध्ये तिनं तो निरोप पुढे पोहोचवायला सुरुवात केली. गवळण टाळी यशोदेला मुलगा झालाय, नंद राजाला मुलगा झालाय. महिला मंडळ फक्त गवळणींनीच गवळणींना सांगितलं, कोणत्याही गोपाळानं दुसऱ्या गोपाळाला सांगितलं असा अभंगही नाहीये आणि अशी गवळण सुद्धा नाही, अशी ओवी सुद्धा नाही. जसं एका गवळणीनं दुसऱ्या गवळणीला सांगितलं यशोदेला मुलगा झाला, तसं कोणत्याही गोपाळानं असा निरोप त्या गोकुळामध्ये दिलेला नाही. याच्या मागचं कारण काय आहे? याच्या मागचं कारण आहे प्रत्येकाचं मानसशास्त्र हे काय असतं, वेगवेगळं असतं. महिलांची मानसिकता वेगळी आहे. महिला मंडळ लक्ष द्या, तुमच्या मनामध्ये काही राहत नाही. हे समजत नसेल तर सोपं सांगतो. या गावामध्ये मेंदुरी गावामध्ये एखादा निरोप कमी पैशात आणि कमी वेळेत जर पोहोचवायचा असेल तर फक्त एखाद्या बाईच्या कानात जाऊन सांगायचं आणि तिला शेवटी एक वाक्य आवर्जून बोलायचं. हे अंडरलाईन करून ठेवा. तुला म्हणून सांगते, कुणाला सांगू नको. सांगा मला किती वेळ लागेल या गावात होण्यासाठी? काही क्षणामध्ये, काही तासामध्ये, अगदी वरच्या गल्लीपासून तर खालच्या गल्लीपर्यंत तो निरोप पोहोचतो.
हा स्वभाव माणसांचा नाही. बाई माणसाच्या किंवा महिलेच्या पोटात जसं राहत नाही, म्हणून एक गवळण दुसऱ्या गवळणीला पुढे लगेच सांगत होती. गवळण सांगती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. यशोदेला काय झाला? पुत्र झाला. आणि मग त्या गोकुळामध्ये आनंद उत्सव चालू झाला. किती आनंद! गुढिया तोरणे हे गुढिया तोरणे नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. आनंद उत्सव त्या गोकुळ. देव ज्या वेळेस जन्माला येतो त्यावेळेस देव अवताराला आला का त्या घरामध्ये त्या परिसरामध्ये काय असतो? आनंद असतो. म्हणून गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका, किंवा सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचती, तुका म्हणे हवती दोष आनंदाने करती घोष. ही गोकुळातली अवस्था आहे. आपण आता देव जन्माचा अवतार पाहिला. भगवान दत्तात्रयांचा जन्म झाला. ज्या वेळेस त्या अनुसूये मातेनं तिन्ही देवांवर मस्तकावर हात ठेवून तिघांना बालक केलं. बालक केल्यानंतर त्या यशोदे त्या अनुसूये मातेला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, तर तिनं आपल्या या देवांना बालक बनवून त्यांना दूध प्राशन दिलं, स्तनपान केलं. आणि ते केल्यानंतर तिला आनंद झाला का जगाचे मालक आज माझ्या झोपडीमध्ये माझ्या कुटियामध्ये खेळतात. आणि मग खेळवत असताना ती एका एका देवाला पाळण्यात टाकायची आनंद म्हणून. आणि त्या पाळण्यामध्ये देवांना टाकून ती काय करायची? प्रत्येक देवासाठी पाळणा म्हणायची प्रत्येकाला. मग म्हणे चतुरानना जो 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 रे सगुणा उत्पन्न करुणी त्रिभुवना बहुश्रम पावलासी. ऐका दत्तात्रयाख्यान पार्वतीस सांगे त्रिलोचन. नाथबाबांचा हा अभंग. अनुसूया माता देवांसाठी पाळणा म्हणू लागली आनंदाने. शंकरासाठी पाळणा, शंकराला स्तनपान केलं आणि त्या शंकराला सुद्धा त्या पाळण्यात टाकलं आणि पाळणा म्हणू लागली. जो 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 रे शंकरा महादेवा पार्वती विष्णू देवाला टाकलं त्याच्यामध्ये. भगवान विष्णूला, विष्णूसाठी सुद्धा पाव. जो 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 रे लक्ष्मीपती, जो जो रे लक्ष्मीपती. आवाजाचं पाव काय कसा
आवाज येतो विठ्ठल विठ्ठल आणि बघा मुलांना पाळण्यात घातल्यानंतर पाळणे सुद्धा चांगलीच म्हटली पाहिजे बाबा. आमच्या मदा लसीनं पाळणा मिळायला किती गोड पाळणा आहे. उठी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे हिंडत साधू आणि संत जेथ आहे रे बहुत. पाळण्यामध्ये सुद्धा मुलांना संस्कार दिले जातात, शिक्षण दिले जातात. आताचे पाळणे म्हणजे कठीण पाळणे. पहिल्या दिवशी सिनेसृष्टीत जन्माला आला बाळ शाहूक पाळणा हलवी अशोक सराप झोबाळा जो जो रे जो. काय पाळणे आहे. पाळणे सुद्धा चांगले असले पाहिजे. त्या गोकुळामध्ये सुद्धा आनंद उत्सव चालू झाला. एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगते यशोदेला मुलगा झाला. त्या देवाला पाहण्यासाठी सगळ्या गवळणींनी यशोदेच्या घरापुढे जमाव केला. जमाव केल्यानंतर आपल्याकडे पद्धत येते 5व्या दिवशी 12व्या दिवशी त्या बाळाचं मुख पाहण्यासाठी जायचं. त्या आईसाठी काहीतरी खायला घेऊन जायचं, बाळासाठी दागिना घेऊन जायचा. त्या गवळणींनी सुद्धा तिथं गर्दी केली आणि एक एक गवळण त्या यशोदेच्या मुलाला म्हणजे कन्हैयाला पाहण्यासाठी यशोदेच्या त्या राजवाड्यामध्ये त्या नंदराजाच्या वाड्यामध्ये घुसू लागल्या. पहिली गवळण गेली, हातामध्ये असं मुठभर सोनं नेलं होतं तिनं. काय नेलं होतं बोला पहिला मंडळ? सोनं. आणि किती नेलं होतं? मुठभर. आता तोळा म्हटलं तरी गोळा येतो पोटात. पण तिनं असं मुठभर नेलेलं होतं. श्रीमंत गवळण होती. तिनं असं ते सोनं ओवाळून टाकलं, देवाकडे पाहिलं आणि फक्त पाहतच राहिलं. इतका देखना देव, इतका देखना देव. बाहेर आली. तिच्या गवळणींनी मैत्रिणींनी विचारलं, सांग यशोदेचा मुलगा कसा दिसतो? तिला सांगता आलं नाही, पण आमचे नाथ बाबा सांगतात, पाहिला नंदाचा नंदना, पाहिला नंदाचा नंदना, पाहिला असे पखवाजे असले तर ह्या गवळणी म्हणता येतात. नाही तर मग पाहिला नंदाचा नंदन अजून चालला असतो 2 मिनिटं. पाहिला नंदाचा नंदन कसा दिसतो तो सांगता येणार नाही कसा दिसतो. पण त्यानं काय केलं? ते नेवे दिले, ते नेवे दिले, ते नेवे दिले मन, माझं मन त्यानं वेधून घेतलं. दुसरी गवळण गेली. दुसऱ्या गवळणीनं देवाला पाहिलं. बाहेर आली. तिच्या मैत्रिणींनी विचारलं, का ग तुला कसा दिसला देव? तिनं सांगितलं, सुंदर ते ध्यान उभे विटेवर करकटावरी ठेवूनिया तुळशी गळा. तिला वेगळा दिसला. तिसऱ्या गवळणीला कसा दिसला? सावळा देखीला, सावळा देखीला, कुणाला आनंद झाला, कुणाचं मन मोहून घेतलं. हवीने माझे हवी चित्त भाल वित्त विसरले रूप सावळे सुकुमार.
कानी कुंडल मकरा कानी कुंडल मकरा रूप सावरे सुकुमार. प्रत्येक गवळणीला तो वेगळा दिसला. सगळ्या गवळणी त्या देवाला पाहायला जाऊ लागल्या. भगवान महादेवांना सुद्धा वाटलं आपण सुद्धा त्या देवाचं दर्शन घेतलं पाहिजे. कैलासिवा असणाऱ्या महादेवांना सगळे देवाच्या दर्शनाला जातात, आपण का मागे जायचं? आणि मग आपल्याला दर्शन कसं भेटेल? म्हणून भगवान महादेवांनी एका जोग्याचं रूप घेतलं, एका योग्याचं रूप घेतलं आणि अलग निरंजन आवाज देत देत त्या यशोदेच्या नंदराजाच्या त्या गोकुळामध्ये आले आणि प्रत्येक घरापुढे भिक्षा मागू लागले. नगर में जोगी आया, यशोदा के घर आया, क्या के अलग जगाया, सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम भोलेनाथ 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 भोलेनाथ. नगर में जोगी आया, क्या के अलग जगाया, यशोदा के घर आया, सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम भोलेनाथ 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 भोलेनाथ. अंग विभूती गळे रुंड माला, अंग विभूती गळे रुंड माला, शेष नागणी पटाया, बाकी अवभाला माग गल जगा. हॅलो 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 थोडं जरा स्टोर्स द्या ना त्याला. हॅलो 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 हे चालू आहे का नक्की? हॅलो 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 लाईट कमी गोकुळ नगरीत आले. प्रत्येकाच्या घरापुढे अलग निरंजन म्हणून देव दर्शनासाठी आता यशोदेच्या घरापुढे आले. तिथे भिक्षा मागितली, पण देवाचा तो अवतार पाहिला. गळ्यामध्ये काय? शेषनाग. सगळ्या अंगाला भस्म आहे. अंग विभूती गले रुंडमाला, शेषनाग निपटायो, भाग्य तिलक अभाल चंद्रमा, घल घल अलग जगायो. डोक्यावर काय? चंद्रमा आहे. हे स्वरूप पाहिलं. आता आई आहे यशोदा. भीती वाटली, माझ्या कन्हैयानं माझ्या बाळानं ह्या बाबाचं असं रूप पाहिलं तर भीती वाटेल, म्हणून तिनं सोनं नाणं आणलं आणि देवाला दिलं, भगवान महादेवाला. महादेवानी काय सांगितलं? मैया ना चाहिए तेरी दौलत दुनिया, ना चाहिए तेरी दौलत दुनिया, और कंचन माया, अपनी शाम का दास दिला के दर्शन को आया, अपनी शाम का दास दिला के दर्शन को आया. आया नगर में जोगी आया, सबसे बड़ा तेरा नाम, तेरा नाम.
महादेवाचं दर्शन झालं आणि मग हळूहळू देव मोठा झाला, सवंगड्यांना भेटला. सवंगड्यांची भेट होऊन एका सवंगड्याकडे पाहून देवानं विचारलं, का रे गोकुळामध्ये आपण राहतो, इथं गायांचं कुळे, इथे दही दूध तूप लोणी काही कमी नाही, तुम्ही उगाच अशी अगरबत्ती छाप, तुम्हाला तब्येतीच नाही, खायला भेटतं का नाही म्हणे घरी. आता काय, काही लोकांना किती खायला द्या, काही असे ठराविक लोक राहतात, किती खायला द्या त्यांची तब्येत वाढत नाही. इकडं पहा, काही द्या खायला, आता काय खायला कमी, सत्य चालू म्हटलं खायला कमी, पण तब्येतीत अजिबात बदलतो. काही लोक म्हणजे काही अपवाद असतात असे, पण ते गोपाळ सगळेच असे अगरबत्ती छापत. म्हणजे देवानं असं बनवलंय, तुम्हाला सांगतो, काही उगस लुकडे असतात, काही तब्येतीने इतके वाढलेले असतात. इंगळे महाराज विनोदानं सांगायचे, पुण्याच्या बस स्टँडला दोघं जण बसच्या खाली आले आणि हातात हात द्यायला गेले. इतक्या ढिरी सुटलेल्या होत्या, ढिरीला ढेर लागली पण हाताला हात लागला. म्हणजे अशी वेगवेगळे बनवलेले. कबीरदासांची भाषा बघा काय, गाडी तेरी रंग बेरंगी, गाडी तेरी रंग बेरंगी, बैल तेरे गुलजार, बैल तेरे गुलजार, बैठने वाला हकने वाला छेल छबेला, बैठने वाला लाल, बैठने वाला लाल, भैया रे भैया रे भैया, भैया गाड़ी वाला रे, गाड़ी वाला रे, गाड़ी वाला रे, गाड़ी वाला रे. सगळे लोक या ठिकाणी वेगवेगळे देवानी बनवलेले आहे. देव त्या गोपाळांना म्हणतो, अरे इतकं आपल्याकडे गायी आहेत, हे गोकुळ आहे, गायांचं कुळ आहे, दही दूध तूप लोणी आहे, तरी तुम्ही असे. एक गोपाळ म्हटला, देवा इथं सगळं पिकल्या जातं पण विकायला मथुरेला जातं, आम्हाला आमचे घरचे खायला देत नाही. मग देवालाच काळजी वाटली मित्रांची. या जगामध्ये आपली काळजी घेणारे आपल्या आई वडिलांनंतर आणि नात्यागोत्यानंतर कोण असतात, ते आपले जिवलग मित्र असतात. ते मित्र इतके प्रेमानं सांभाळतात आपल्याला. आणि मैत्रीचं नातं असं असतं, आपण केलेली चूक सुद्धा आपण आपल्या कुटुंबात सांगत नाही, पण ती मित्राला सांगत. हे मैत्रीचं नातं आहे. आणि मग आपल्या संकटामध्ये आपले मित्र आमच्यासाठी आपल्यासाठी उभे राहतात. दुःख अडवायला उंबल्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या वाट नाही जीवा भरजी, वाट नाही जीवन भरजी. एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सवंगड्यांना देवाने सांगितलं घरचे खायला देत नाही, मग चला एक साधना करा, मी तुम्हाला पोटभर खायला देतो. ती साधना कोणती? अभंगाचं पहिलं चरण.
खायला देत नाही. मग आता माझ्या मागे या तरी यावे लागे अवघे माझ्या मागे मागे. भाविकांनो ऐका, जीवनात जर कुणाच्या मागे चालायचं असेल या जगामध्ये दोघांच्याच मागे चला. एक आहे भगवंत आणि दुसरे आहे साधू संत. आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. संतांच्या किंवा देवाच्या मागे चला. बाकी जगात तुम्ही कुणाच्याही मागे चालले तर त्याचा काहीही उपयोग तुमच्या कल्याणासाठी होणार नाही. तुमचं जर यथार्थ कल्याण करायचं असेल तर तुम्हाला बाकी देवाच्याच मागे चालावं लागेल किंवा संतांच्या. येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही, मार्ग दावुनी गेले आधी दयानिधी संतती. कुणाच्या मागे चालायचं, कुणासोबत चालायचं तर देवाच्या मागे चालायचं. देवाच्या मागे चाललं तर फायदा काय? तुकोबाराय सांगतात, अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारापासून आपण बाजूला जातो देवाच्या मागे चाललो तर. आणि जोपर्यंत आपण संसारापासून थोडे अंतःकरणानं बाजूला होत नाही तोपर्यंत आपण कधीही सुखी होऊ शकत नाही. म्हणजे तोपर्यंत आपलं कधीही पोट भरू शकत नाही. संसारामध्ये कुणाचं पोट भरलं का? जगाची यादी लागते श्रीमंतांची. त्याच्यामध्ये 1 नंबरला कोणीतरी, 2 नंबरला कोणीतरी. जो 2 नंबरला असतो ना, जगात 2 नंबरचा श्रीमंत आहे, पण तरी त्याचं पोट भरत नाही. तरी त्याला वाटतं आपण 1 नंबरला का नाही. बघा, जो 1 नंबरला आहे त्याचंही पोट भरलेलं नाही. त्याला वाटतं हा 2 नंबरचा आहे, हा कधी आपल्या पुढे जाईल सांगता येत नाही, म्हणून त्याची धावपळ चालू आहे. संसारामध्ये कधीही कुणाचंही पोट भरत नाही. ज्याच्याकडे 2 चाकी गाडी आहे त्याला वाटतं 4 चाकी असावी. ज्याच्याकडे 4 चाकी आहे त्याला वाटतं फॉर्च्युनर असावी. ज्याच्याकडे फॉर्च्युनर आहे त्याला वाटतं त्याही पुढची असावी. ज्या कीर्तनकाराला 5,000 भेटतात त्याला वाटतं 10 भेटले पाहिजे. ज्याला 10 भेटतात त्याला वाटतं 21 भेटले पाहिजे. पोट भरतं का? संसारामध्ये कुणाचंही पोट भरत नाही. पोट फक्त एकाच ठिकाणी भरतं, त्याचं नाव आहे परमार्थ. आणि म्हणून देवाच्या मागे चालावं लागतं. देवाच्या मागे तुम्ही चालले की मग बाकी तुम्हाला पोटभर देण्याचं आश्वासन देवानं दिलेले. सांगू मी तुम्हाला, सुख, समाधान, समृद्धी, शांती हे शब्द संसाराचे नाही. हे शब्द कुणाचे? फक्त परमार्थाचे. संसारामध्ये काय आहे? फक्त धावा आहे. संसारामध्ये धावपळ आहे. याच्याकडे पाहिलं का आपल्याला वाटतं ते आपल्यालाही असावं. बरं, गंमत अशी आहे, जे दुःख मला आहे ते तुम्हाला नाहीये. बरोबर की नाही? तुमचं दुःख काहीतरी वेगळंच आहे. आणि म्हणून इथं कुणीही निश्चिंत होत नाही, कुणाचं पोट भरत नाही. साधू संत सांगतात आम्ही देवासोबत असतो, तुझी या संगती झाली आमुची निश्चिंती. हरियाला हाता मग कैसी भय चिंता. किंवा महाराज सांगतात आता निश्चिंतीने पावलो विसावा. किंवा आपण ऐकलं असेल, आपण बहुतेकांच्या पाठांतरातला अभंग आहे, दत्त माझी माता दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता दत्त माझा. या अभंगाचा शेवट नाथबाबांनी सांगितलंय का एका जनार्दनी दत्त हा विसावा. न विचारिता गावा जावे त्याच्या, न विचारता त्याच्या गावाला जावा. कारण तिथं विसावा आहे, तिथं पोट भरतं, तिथं धावपळ मग शिल्लक राहत नाही. अहो, आम्ही संसारात इतके धावतो तरी पोट भरत नाही. म्हणून माणूस मेल्यावर अंत्य यात्रा निघाली तर लोक म्हणतात हा आयुष्यभर पळत होता, आता मेल्यावर तरी एकदा याला थांबवा. आहे ना विसावा इकडे. अंत्यविधी निघाल्यानंतर काय असतो आपला? एक विसावा. नुसता पळतच राहतो माणूस. बघा, सांगायचं कुणी कुणाला? कुणी कुणाचं ऐकायला तयार नाही, कुणीच ऐकत नाही. एकदा एका माकडाला चिमणीनं सांगितलं, ए माकडा, अरे पुढं पावसाळा आहे, असा काय फक्त या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतो? जरा शांत हो, जरा थांब आणि काहीतरी पुढचा विचार कर. अरे घर बांध, नुसता उड्या मारतोय. अरे मी बालिक असून माझ्या घराची तयारी करते. ऐक दादा, आता हा उपदेश कुणी कुणाला केला? बोला महिला मंडळ. चिमणीनं माकडाला सांगितलं, पण ते माकडच, ते कुठं ऐकत असतं का? साधू संत सांगतात, क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा, व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये. क्रोधी माणसाला, रागीट माणसाला, अभिमानी माणसाला आपण कधी उपदेश करायचा नसतो. ते माकडच, ते माकड त्या चिमणीला बोलतो, ए तुझं बघ, मला काय शिकवायचं काम करू नको. आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्या बऱ्याच चिमण्या माकडांना सावध करायचं असतात का बाबांनो, हरिपाठाला जा, दिंडीला जा. अरे किती पळतो, किती धावतो. अरे जरा कर परमार्थ पण कर, जा कधीतरी त्या मंदिरात जा, जरा डोकं टेकव. पण कुणी ऐकायला तयार नाही.
माकडानं ऐकलं नाही. पावसाळा आला, धो पाऊस पडू लागला. चिमणी तिच्या त्या घरट्यामध्ये जाऊन बसली. पण हा पावसात भिजला, थंडी वाजायला लागली, अंगाचा थरकाप चालू झाला. पाऊस उघडल्यानंतर याचा थरकाप चालूच होता. चिमणी त्या माकडाला म्हटली, मी तुला सांगत होते ना, पावसाळ्याच्या आधीच तुला सांगत होते ना थांब म्हणून, काय नुसता उड्या मारतो. योग्य मार्गदर्शन केलं, पण त्या माकडानं तिच्या मार्गदर्शनाचा काहीही फायदा घेतला नाही. पण ते माकडच होतं. ते चिमणीला म्हटलं, हे बघ तू विसरू नको मी माकड आहे म्हणून, कारण माझा स्वभाव लय वाईट आहे. कोण म्हटलं? माकड म्हटलं. घेतलं तिचं घरटं, दिलं विहिरीमध्ये फेकून. मला सांगायचं आहे की का चांगल्या लोकांच्या मार्गाने चला, जिथे तुम्हाला काय मिळेल? सुख आणि समाधान मिळेल. आणि म्हणून सुख, समाधान, शांती हे कधीही तुम्हाला संसारात भेटत नाही. इथे पोट भरत नाही. यासाठी देवाकडे यावं लागतं. बघा, देवाकडे येण्यासाठी लागतं काय? भावना चांगली असावी लागते. यापेक्षा वेगळं काही नाही. हा मोठा गंधच लावला पाहिजे असं कोणत्याही संतांनी सांगितलेलं नाही. गंध लावला पाहिजे, मोठाच लावला पाहिजे असं कुठं लिहिलेलं आहे का? काही लोक भले भले मोठे मोठे टिळे लावतात. एका माणसाच्या बायकोला म्हटलं, मावशी तुम्ही भाग्यवान, तुम्हाला इतका चांगला नवरा मिळाला. ती म्हणे, काय झालं महाराज? म्हटलं, पहा ना त्याच्या कपाळाला गंधे, गाळ्यामध्ये तुळशीची माळी. ती म्हणे, महाराज त्याच्या गंधावर तुम्ही जाऊ नका. तो प्रत्येक कीर्तनाला गेला का नवीन चप्पलची जोड घेऊन येतो. मग त्याच्या गंधाच कौतुक मला कशाला सांगता? म्हणजे लोक फक्त बाह्य रंगानं बदलतात, अंतरंगानं बदलत नाही. भक्तीच्या प्रांतामध्ये तुमच्या बाह्य कृतीला फार विशेष महत्व आहे असं नाही. फक्त तुमची भावना चांगली असावी लागते. एक मुद्दा मी तुम्हाला जाता जाता सांगतो. संसारामध्ये भावनेला किंमत नाही, तिथं वस्तुस्थितीला किंमत आहे. सांगा मला, संसार करत असताना समजा तुम्हाला उद्या घर बांधायचंय, तुम्हाला उद्या शेती करायची आहे. तुमची भावना कितीही असेल ही शेती चांगली करायची, पण त्या शेतीसाठी, उभारणीसाठी जो पैसा लागतो, हा पैसा लागतोच आणि लागतोच. इथे भावनेला महत्व आहे का? नाही. वस्तुस्थितीमध्ये तिथं काय लागतो? पैसाच लागतो. तसं परमार्थाच्या क्षेत्रामध्ये सत्ता, संपत्ती, नाव, लौकिक, गरीब, श्रीमंत, स्त्री, पुरुष, लहान मोठा काहीच मोजल्या जात नाही. तिथं फक्त काय पाहिल्या जाते? भावना. संसारात वस्तुस्थितीला महत्व. एक उदाहरण म्हणून सांगतो. शिक्षकांनी क्लासमध्ये आले शाळेच्या, आणि क्लासमध्ये आल्यानंतर चित्रकलेचे शिक्षक होते. कशाचे? चित्रकले. मुलांना सांगितलं, चला आपल्या चित्रकलेच्या वह्या काढा, मी फळ्यावर तुम्हाला एक विषय लिहून देतो, या विषयाचं चित्र तुमच्या हाताने काढा प्रत्येकाच्या वहीमध्ये. आणि मग त्यांनी त्या ब्लॅक बोर्डवर चित्रात विषय लिहून दिला. काय? धावती रेल्वे. इकडं पहा माझ्याकडे. कशाचं चित्र काढायचंय? धावती रेल्वे. एक मुलगा चित्रकलेमध्ये एकदम ढ होता, त्याला काहीच जमत नव्हतं, पण त्याच्याकडे मोबाईल होता, तो जरा 5G होता. त्यानं काय डोकं लावलं? 5G नेटवर्क त्याचं. त्याला धावती रेल्वे जमणार नाही हे त्याला आधीच माहिती होतं. मग त्यानं त्या चित्रकलेच्या पानावर भला मोठा डोंगर काढला. काढायची काय? धावती रेल्वे. यानं काय काढला? डोंगर काढला. त्या डोंगराला एक मध्ये बोगदा काढला. त्या बोगद्याच्या कडेला एक रेल्वेचा ट्रॅक काढला, आणि त्या रेल्वे ट्रॅकवर लिहिलं, सर रेल्वे धावतच आहे, पण सध्या ती बोगद्यात आहे. सध्या कुठे आहे ती? आता तो 5G होता, पण चेक करणारा गुरुजी होता. गुरुजीनं चेक केलं, खाली रिमार्क केलं, तुझी भावना ठीक आहे, रेल्वे कुठे? बोगद्यात आहे, पण मार्क त्याच वेळेस भेटतील जेव्हा रेल्वे बोगद्याच्या बाहेर येईल, तोपर्यंत मार्क भेटणार. संसारामध्ये वस्तुस्थितीला महत्व आहे, आणि परमार्थाच्या क्षेत्रामध्ये भावनेला महत्व आहे. देव गोपाळांना सांगतो, माझ्या मागे या. एकदा की माझ्या मागे आले का मी काय करणार? आजी देतो पोट भरून. देवानं आश्वासन दिलं म्हणून मग त्या गोपाळांनी ठरवलं, चला देवाच्या मागे जाऊ. मग देवानं काय केलं? एक घर निवडायचं, चोरी करायची, तिथे गोपाळांना खायला द्यायचं, नासधूस करायची. नाथ बाबा सांगतात, शिंक्याची तोडीतो, मडक्याची फोडीतो, शिंक्याची तोडीतो, मडक्याची फोडीतो, शिंक्याची तोडीतो, मडक्याची फोडीतो. नाथाचा बछडा गे, देव एका पायाने लंगडा ग बाई लंगडा.
देव एका पायाने लंगडा ग बाई लंगडा. देवाने खोड्या केल्या, गोपाळाला खाऊ घातलं, पण आता यशोदेकडे गावाने येऊ लागलो. गावाने सांगया आला गोकुळीच्या श्रिया. गावाने सांगायला यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावी का जावे. अवघ्या दोन्ही गवळणी जात होत्या मथुरे बाजारी. उभा कृष्ण वाटेवरी गोकुळी राहावे का जावे. गावाने सांगायला आल्या, एक एक गवळण उभी राहिली. गावानं सांगू लागली. पहिल्या गवळणीनं सांगितलं, रात्री आला आमच्या घरात दारी निजला होता म्हातारा, घेऊनी ताकाचा डेरा सैरा फोडीला त्यावरी. दुसरी आली, दुसरीनं काय सांगितलं, दुसरी आली धावत याने ग बाई काय केली मात. गळ्यामध्ये हात घालत मुखाशी मुख चुंबन घेत, हे गे बाई कोणाशी आवरेना यशोदे बाळ तुझा आईला वाटतं का आपला मुलगा चुकीचा असतो म्हणून. महिला मंडळ, आपला मुलगा वाईट आहे या गोष्टीवर विश्वास वाटतो का कुणाला? तुम्हाला सांगू मी, जुन्या काळामध्ये जर तुमचा मुलगा जर चुकीच्या ठिकाणी गावातल्या एखाद्या माणसानं पाहिला तर जुने लोक काय करायचे माहिती का, त्या मुलाच्या वडिलांची भेट घ्यायची आणि त्याला सांगायचे, राम भाऊ तो मुलगा चुकीच्या ठिकाणी पाहिला बघ, त्याच्याकडे लक्ष दे, आता चुकला आयुष्याचं चुकेल. आणि असं जर त्या मुलाच्या बापाला गावातल्या एखाद्या माणसानं निरोप दिला ना तर तो मुलाचा बाप पुढल्या माणसाच्या पाया पडायचा आणि काय म्हणायचा, दादा देवासारखा आला रे, माझ्या मुलाला आज चुकीच्या ठिकाणी पाहिलं, आज मला सावध केलं, मला गॅरंटी आहे माझा मुलगा आयुष्यभर चुकणार नाही याची काळजी मी घेईन. पण तू सांगायला आला देवासारखा आला, आता जा बाबा सांगायला तुमचा मुलगा चुकीच्या ठिकाणी पाहिला, तो बाप काय म्हण, तुला माझाच दिसला नाही, दुसरे पोरं दिसलेच नाही तुला त्यामध्ये. यशोदेला सांगितलं, अगं मुलगा तुझा असा आहे, खोड्या करतो, चोऱ्या करतो, नासधूस करतो, गोपाळांना समोर घेऊन घर फोडतो. पण आईला कधीही विश्वास पटत नाही. सांगू मी तुम्हाला, आईचं अंतकरण कसं आहे, तुम्ही चांगलं कीर्तन करू लागले, तुम्ही चांगला पखवाज वाजू लागले, तुम्ही चांगलं गायन केलं, तुम्ही चांगली शेती केली, तुम्ही चांगलं नोकरी कमवली, तुम्ही चांगला व्यवसाय केला, हे सगळं केल्यानंतर याबद्दल तुमच्याबद्दल सगळ्यात जास्त आनंद कुणाला होत असेल तर तिचं नाव आई आहे. बाकीचा समाज जळका असतो हे कायम लक्षात ठेवा. बाकीचा समाज जळतो, आईला आनंद होतो. आणि तुम्ही जर संकटात सापडले तर दुःख फक्त आईला होतं, बाकीचा समाज तुमच्याकडे पाहून हसत असतो फक्त. यशोदा म्हणते माझा मुलगा तसा नाहीये, काय तुम्ही सांगता, हे 5 वर्षाचे माझे बाळ हो, अंगणी खेळ खेळ काय लटकाची घेता, काय लटकाची घेता, काही लटकत घेता आळगे गोकुळच्या नारी, काही लटकत घेता आळगे गोकुळच्या नारी. असं तुम्ही काही सांगितलं तर मी
विश्वास ठेवणार नाही, तुम्ही मुद्द्यासहित पुराव्यासहित मला तो पकडून द्या. वेळ झालाय. अनेक गवळणींनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, तो कुणाच्याही हाती आला नाही. पण एक दिवशी त्यानं घरात चोरी केली म्हणून आईनं देवाला सांगितलं इथे थांबायचं नाही, वृंदावनात जायचं. आणि मग गायी घेतल्या. गोपाळांना सांगितलं अरे तुम्ही गाया घेऊनच आले. गोपाळ रानात या. सगळ्या गोपाळांना घेऊन देव रानात गेला. तिथे गायी वळू लागला. गायी वळत असताना तो अनेक खेळ खेळू लागला. पण आता काय झालं बघा, देव वृंदावनात गेला म्हणून त्या गवळणींची आणि देवाची ताटातूट झाली. खरं तर ज्या कुटुंबामध्ये ज्या घरामध्ये देवाने चोरी केली ना, त्या प्रत्येक गवळणीला वाटायचं देव आमच्या घरी यावा आणि आमच्या घरी चोरी करावी. का करावी? तर ज्या घरामध्ये देवानं चोरी केली त्या घरात काहीच कमी पडत नव्हतं. म्हणून प्रत्येकाला वाटायचं तो आमच्याकडे यावा, आमचं दर्शन व्हावं. पण आता यशोदेनं त्याला वृंदावनात पाठवलं. आता तो कुणाच्या घरी जात नाहीये. म्हणून त्याच्या गवळणी आहे त्यांची अवस्था काय झाली. कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जग जेठी देई भेटी देई भेटी देई कान्हया रे जग जेठी देई भेटी एक वेळा. अरे कन्हैया आम्हाला कधी भेट देणार? आणि भगवत भक्ताची अवस्था असते. जर देवाची आणि भक्ताची ताटातूट झाली ना, तुकोबारांनी किती अभंग लिहिले. कन्या सासुराशी जाई मागे परतोनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा. देवाची आणि भक्ताची ताटातूट झाली का ही अवस्था असते. मग महाराजांनी उदाहरण दिलं. जुन्या काळातली लग्न झालेली मुलगी ज्या वेळेस माहेरावरून सासरी निघते त्यावेळेस तिचं शरीर सासरकडे जातं, पण तिचं अंतःकरण कुठे असतं? माहेराकडे असतं, आई वडिलांकडे असतं. म्हणून गाडीत बसली, बैलगाडीचा प्रवास असायचा की मागे तोंड करून बसायचं. कुणाच्या घराकडे? आई वडिलांच्या घराकडे. गाडी सासरला आणि तिचं तोंड कुठे? माहेर. तीच बैलगाडीत जर बसलेली असताना तिचं तोंड जर पुढं असेल तर लोक समजायची ही गाडी माहेरला चालली, कारण या मुलीचं तोंड कुठे? पुढे. आताच्या बायका टू व्हीलरवर आडव्या बसतात. धन्यवाद. ज्यांना नाही समजलं त्यांना डबल धन्यवाद, नाही का? कारण काय, काही गोष्टी समजण्यासाठी माणूस अलर्ट असला पाहिजे, त्याचं डोकं असं पाहिजे चाललं पाहिजे. नाही तर काही लोक असे तुम्हाला सांगतो, कीर्तनात एखादा पुढा असलेला असा बसलेला असतो, सगळा मंडप हसतो पण तो एक हसत नाही, अजिबात हसत नाही. का हसत नाही माहिती का? त्याला घरी गेल्यावर कळलं तो विनोद होता म्हणून. इतके लेट असतात काही जण. एका इष्टी मध्ये एक कंडक्टर आपल्या जवळ बसलेल्या मुलीला बोलला, ताई तू आयुष्यात खूप पुढे जाशील. ती म्हणे तुम्हाला भविष्य कळतं का? तो म्हणे नाही. तुम्हाला कसं कळालं मी आयुष्यात खूप पुढे जाईल? तो म्हटला अगं मोबाईल मध्ये डोकं घालून बसली, तुझं गाव जाऊन 1 तास झालाय म्हणे, म्हणून मला वाटतं तू आयुष्यात खूप पुढे जाशील. आता हे समजण्यासाठी वेळ लागतो कधी कधी, नाही का? असो. त्या गवळणी त्या देवाच्या भेटीसाठी आतुर झालेल्या आहे. भगवत भक्ताची ती अवस्था आहे. कन्या सासुराशी जाये मागे परतोनी पाहे किंवा जीवना वेगळी मासुळी कैसा तुका तळमळी, ही भगवत भक्ताची अवस्था आहे. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन तैसे माझे वाट पाही भेटी लागी जीवा लागली भगवत भक्ताची ही अवस्था. त्या गवळणीला वाटलं आम्हाला तो गोपाळ भेटला पाहिजे. मग गोपाळानं देवाने त्या गवळणीला आपल्याकडे त्या गवळणीला आकर्षित करण्यासाठी काय केलं? आपली बासरी काढली आणि तो बासरी वाजवायला लागला. मुरलीवाले हो बंसीवाले मुरलीवाले हो बंसीवाले. देवानं गोड बासरी वाजवली. गवळणींना आपल्याकडे
आपल्याकडे आकर्षित केलं. नंतर खेळ खेळला. एक गोपाळ देवाकडे आला आणि देवाला म्हटला, देवा खांदी भाग पोटी बोल, काय खेळा याचे सुख. देवा हे खेळण्यामध्ये आम्हाला आनंद वाटत नाही. मग देवानं सांगितलं, चला माझी जशी शिदोरी आहे तशी शिदोरी तुम्ही घेऊन या. सगळ्या गोपाळांनी शिदोरी आणल्या. देव मध्ये उभा राहिला. सगळ्या गोपाळांना असं गोल कडेनं उभं केलं. छोट्या गोपाळांना जवळ घेतलं. मोठे गोपाळ त्यांच्या पाठीमागे उभे केले. त्यापेक्षा जे मोठे होते ते त्यांच्याही पाठीमागे उभे केले. आणि आता लक्ष देऊन ऐका. छोट्या गोपाळांना जवळ, कमळाचं फुल कसं असतं माहिती तुम्हाला? कमळाच्या फुलाची पानं छोटी आत असतात आणि मोठी बाहेर असतात. तसे गोपाळ उभे करत असताना छोटे गोपाळ देवानं आत जवळ उभे केले, मोठे गोपाळ मागे उभे केले. आणि देवानं सगळ्या जगाला एक संदेश दिला, माझ्याकडे यायचं असेल तर सत्ता संपत्ती नाव लौकिक याचं मोठेपण बाजूला ठेवून जर तुम्ही लहान होऊन आले तर मी तुम्हाला पायाजवळ जागा देईन. म्हणून देवाकडे जाताना कधीही लहान होऊन जायचं, मोठं होऊन जायचं नाही. जगा धाकुटे होय तये जवळीक माझी, हे ज्ञानोबाबांनी सांगितलं. छोट्या गोपाळांना जवळ घेऊन देवानं हातावर प्रसाद घेतला. सगळ्या गोपाळांकडे पाहिलं, विनोद करू लागला. आपल्या बुद्धी कौशल्यानं, आपल्या प्रतिभा संपन्न बुद्धीनं देवाने विनोद केले. सगळ्या गोपाळांना हसवलं. 2 बोटांच्या फटींमधून लोणचं आणि चटण्या देव वाटू लागला. भागवतामध्ये त्याचं वर्णन आलेले, विब्रद वेणुम जठरपटयो शृंग वेत्रेच कक्षे वामे पाणू मसन कवलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन मध्ये स्वपरिसुरधो हासयम नवमभिस्वहि स्वर्गी लोके विशिती भुविजे यज्ञ भुगबाल केली हातवला गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. अवधूत चिंतन ज्ञानेश्वर माऊली महाराजेश्वर माऊली महाराज माऊली महाराजेश्वर माऊली महाराज माऊली जय शिंकेला माझे दोही कडे मुख बसलो वाहती दोही जागरा तुम्ही वारे दोही कडे तुका रे हाती डोका तुम्ही वारे दोही कडे बसरो कडे तुका मने हाती डोका तुम्ही वारे दोही कडे बसरो कडे कंदला कृष्णमणी अवघा जली प्रकाश काना वाटुई मेघा वैष्णवनी तुम्ही वारे दोही कडे पसरोने कडे वाकरिया ब्रह्मादिका उत्तम लोकादार तुम्ही वारे दोही कडे मुख पसरोने कडे तुका म्हणे भूमंडळी आम्ही वळी वीरकडे तुम्ही वारे दोही कडे मुख पसरोने वेडी वाकुणी करा क्षमा धन्य धन्य दिलो चरण करते अवलोकन काळा प्रौढा
हरी हरी ते विश्व ब्रह्माची केले राम जनार्दन चरणी महावल्लीच्या सेवेचा मनोवेदना तुकारामा स्वामी सद्गुरुनामा सच्चिदानंद पाय साधूया मार्ग तुकाराम सागरवे सागरात पाषाण तारेली दर्शन दुखदासुरदेशे ब्रह्मा दुखासे आले रामेश्वर चरणे देवले हरी गणपती डोळ्यानं वाईनं प्रेमे आनंद भोजन भावे वाढे देशिले तरी पाही पांडुरंगा या संसारी आणि कनुचे काय वागू का म्हणे आता